स्वामी समर्थ. जग साथ देईल की नाही माहिती नाही, पण स्वामीची साथ कधी सुटत नाही. मनापासून त्यांचं नामस्मरण करा. संकट येतील, परीक्षा होतील, पण शेवटी विजय श्रद्धेचाच होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामीचे शब्द नेहमीच लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. आशा करते की सर्वजण आनंदात असाल आणि स्वामी समर्थ महाराजाची कृपा तुमच्यावर सदैव राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा गुरुवारचा ब्लॉग, त्यामध्ये मी तुम्हाला उंबरठा पूजन, स्वामी चरित्राचे वाचन, उपवासासाठी बनवलेलं सकाळचं फराळीचं, त्यानंतर दुपारची माझी छोटी मोठी कामे, संध्याकाळी कोणतं रुटीन असतं ते स्वयंपाक वगैरे, स्वयंपाक उपवास सोडण्यासाठी काय बनवलं ते सर्व काही शेअर करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुवार असल्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खूप खास असतो, म्हणून दिवसाची सुरुवात स्वामीच्या नामस्मरणाने केली. सकाळी उठून घरातील कामे आटोपल्यानंतर सर्वप्रथम माझी आंघोळ वगैरे आवरून घेतली. त्यानंतर उंबरठा पूजन केलं. आपल्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहावी अशी मनापासून प्रार्थना केली. उंबरठा पूजन झाले की आतमध्ये आले, देवपूजा करून घेतली देवाची. त्याच्यानंतर एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने सुंदरपणे स्वामीची पूजेची पोथीची मांडणी करून घेतली. पूर्ण श्रद्धेने स्वामी चरित्राचे वाचन केले ना की फळ मात्र नक्कीच भेटतं. स्वामी चरित्र वाचताना मन अगदी शांत आणि दिवसभर काम करण्याची वेगळीच ऊर्जा निर्माण होते. माझा असा विश्वास आहे की स्वामीवर श्रद्धा ठेवून केलेली प्रत्येक सेवा नक्कीच फळास येते. गुरुवार तर यापैकी माझा 4था गुरुवार चालू आहे. तर त्या आतापर्यंत माझे तिन्ही पण गुरुवार स्वामींनी निर्विघ्नपणे पार पाडले आणि मी आशा करते की स्वामींनी इथून पुढे पण माझे सर्व गुरुवार निर्विघ्नपणे कोणतीही अडचण न येता पार पाडतील आणि पाडणारच झाले. ते स्वामींवर एकदा विश्वास ठेवला ना की खरंच आपल्याला खरंच तर आपली कधी साथ सोडत नाहीत. फक्त विश्वास ठेवून कोणती पण पूजा असो मनोभावे करायची. गुरुवारी ही सेवा करताना मनाला खूप शांती मिळते. स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला की ते आपल्या भक्ताला नक्कीच काळजी घेतात. आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथं पोथी मांडून घेतली आहे पूजा. तर पोथीसाठी फक्त आपल्याला लागतो म्हणजे फोटो आणि स्वामीची मूर्ती नाहीतर फोटो, या दोन्हीपैकी एक जरी असेल तरी चालतं, पण असेल दोन्ही तरी एकदम छान. अगदी सोप्या पद्धतीने तर मी पोथी मांडून घेतली. एक साईडला घंटा ठेवून घेतली, एक साईडला शंख. आणि इथं आपल्याला पोथी वाचण्यासाठी स्वामी चरित्राचे पारायण असो किंवा मग 11 गुरुवारचे व्रत असो, त्यासाठी आपल्याला स्वामी चरित्र पारायणाची पोथी लागतेच. त्याशिवाय आपण वाचू शकत नाही. किंवा मग गुगलवरती वगैरे तुम्हाला मोबाईलमध्ये भेटून जाईल, पण पोथी असेल तर आणखी बरं मला तर असं वाटते. आणि अगदी एकदम सोप्या पद्धतीने 11 गुरुवारचे पूजेचे व्रत, उपवास करायचा नाही करायचं, सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नाही एकदम सोप्या पद्धतीने ही पोथी पण आहे. 1 ते 21 अध्याय आहेत ना, पूर्ण एका बैठकीमध्ये वाचायचे असतात. अगदी सोपे असे छोटे छोटे अध्याय आहेत आणि 1-2 वेळेस वाचलं ना तर बरोबर पाठ झाल्यासारखे एकदम सहज पाठ होऊन जातात. कारण की सोपे असल्यामुळे ना 1-2 वेळेस वाचले, 2-3 वेळेस, तरी पण ना समोर नंतर वाचायला लागले किंवा समोरचे आपल्याला लगेचच लक्षात येतं की आता समोर काय आहे, कोणत्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे. सगळं काही एकदम सोप्या पद्धतीची. आणि वाजले होते 10. आता म्हटलं चला फराळीचं बनवून घेऊया. त्यासाठी मी आज साबुदाण्याची उसळ बनवली होती आणि शेंगदाण्याची आमटी बनवली होती. तेच मी आता नैवेद्य म्हणून स्वामीला पण दाखवून घेतलं. त्यानंतर मी केलं ना, आपली एक परंपरा असते की घरात आपण जेव्हा उपवास वगैरे किंवा रोजचं पण असो स्वयंपाक वगैरे बनवल्याच्या नंतर देवाला दाखवल्याच्या नंतर खातो. आता ते खाल्लं झालं, म्हटलं चला आता बाकीचे पण कामं आवरायची होती. भरपूर अशी कामे पडली होती. सकाळी पोथी वगैरे वाचण्यासाठी लवकर उठले होते आणि त्यासाठी यशस्वीचं कसं असतं, तिला जर काय खेळू दिलं तर ती मला करू देते. त्यामुळे आता बघायचं किचन वगैरे सगळा असा अस्तव्यस्त पसारा पडलेला होता घरामध्ये. पण अगोदर काय केलं की कपडे धुवून घेतले, कारण आता पावसाळा दिवस असल्यामुळे कपडे लवकर सुकण्यासाठी लवकर कपडे धुवावे लागतात. तर कपडे धुवून घेतले. त्याच्यानंतर तिला झोपी घातलं. आता आवरायची ती बाकीची कामं, म्हणजे घर वगैरे सगळी पोछा वगैरे मारायचा बाकी होता. आता इथे लक्ष्मी झाडू आणला तर मी काल, तर त्याची पण मला पूजा करून घ्यायची होती. त्याची पूजा करून घेतली. आणि खरं सांगून आता आमच्याकडे अशी पूजा वगैरे करून घेतात. हळदी कुंकू द्यायचं झाडूला आणि त्यानंतर मग थोडंसं एक छोटासा दगड ठेवायचा आणि त्यावर थोडीशी ज्वारी टाकायची धान्य म्हणून. तर तशा पद्धतीने मी पूजा करून घेतली. तुमच्याकडे कशी करतात ते सांगा मला नक्कीच. आता मी तुम्हाला जे दाखवते ना, हे जे कॉट आहे का त्याच्यामध्ये थोडीशी खिंड आहे. त्याच्यामध्ये आमच्या असं चालू असतं, काहीतरी टाकत असते. कधी झाडू टाकन, कधी बॉल टाकन, कधी काहीतरी तिचं खेळणंच टाकल, काहीतरी कपडा वगैरे टाकल, तिची शर्ट वगैरे चड्डी वगैरे काहीतरी वाळू घातलेली असेल तर असं काही ना काहीतरी चालू असतं. आता मला हे काम चालू असतं मधून दिवसभराची माझी 3-4 चक्र होतात. तिचं आतमधील काहीतरी टाकलेलं असते काढण्याचं. माझं हे चालू असतं, तिचं टाकण्याचं चालू असतं. वरच्यावर कधी कधी असं होतं की एखादी वस्तू सापडत नाही, ती नंतर येतच सापडून जाते. चालू असतात लहान मुलं घरात असल्याच्यानंतर. आता सगळ्या घराची झाडझूड करून घेतली, हॉल, बेडरूम, किचनचे. आणि सगळं पसार आहे ना, तिची कसं खेळती म्हणून होतं. तर म्हटलं जाऊ द्या, आपला पण दिवसभरच टाईमपास होतो, आपल्याला पण काहीतरी काम पाहिजे ना. एकदा काम आवरून झाल्याच्यानंतर बसेपर्यंत आता सगळं झाडलं होतं. तिनं पण थोडंफार इकडे तिकडे काहीतरी सांडत असते, करत असते. करावा तर बऱ्यापैकी कचरा निघाला, झाडून घेतलं सगळं.
आता राहिलं होतं ते म्हणजे सगळ्यात मोठं काम भांड्याचं. भांडे भरपूर पडले होते कारण उपवासाचे वेगळे, स्वयंपाकाचे वेगळे. म्हटलं ना की भांडे जास्त वाढतात. आता भरपूर असे भांडे जमा झाली होती. पण म्हटलं आधी बाकीचं सगळे काम आवरून घ्यावं, नंतर निवांत बसून गॅलरीमध्ये भांडे घासावं. आणि उभा राहून पण आता नको वाटते, सारखे पाय दुखतात, सारखं उभा राहून स्वयंपाक, उभा राहून भांडे, सगळं काम उभा राहून म्हटल्याच्या नंतर त्यामुळं गॅलरीतच घासते. आणि किचनला सध्या कसं येतं पावसामुळं ना ऊन नाही पडत ना, तर एकदम गारगार वातावरण झाले, तर त्यामुळं पाणी वगैरे सांडलं की मच्छर चिलटं व्हायलेत. त्यामुळं म्हटलं चला आता गॅलरीत बरं पडेल आपल्याला भांडे घासण्यासाठी. त्यामुळे गॅलरीत बसून भांडे घासले. दुपारी थोडा वेळ थोडासा आराम केला. आराम म्हणजे तेच की माझ्या कामावरेपर्यंत शिवशी झोप झाली होती. तिच्यासोबत मग थोडंसं खेळले आणि म्हटलं चला आता थोडंसं माझं पण एडिटिंगचं काम होतं ते केलं. एक व्हिडिओला मला व्हॉइस ओव्हर द्यायचा होता, पण ती झोपली नव्हती कारण माझं काम झाल्यानंतर ती उठली. मग ती काय नंतर झोपली नाही, मग त्यामुळे मला ते व्हॉइस ओव्हर देता नाही आला. म्हटलं चला एडिटिंग तर करू शकतो ना आपण, तर ते करून घेतलं. कसं आहे ना की जसा वेळ भेटेल तसं मी एडिटिंग करत असते. म्हणून माझ्या व्हिडिओला कधी कधी जास्त टाईम लागतो, कधी वेळेवर येतो, कधी येत नाही. पण कसं आहे, लहान मुलं घरात असल्यानंतर हे असे छोटे मोठे कामं चालूच असतात. त्यामुळं पण आपले कामं कधी कधी समोर ढकलले जातात. पण चालायचं असतं. आता इथं मी 5 वाजले होते, म्हटलं चला चहा पाणी वगैरे करून घ्यावं आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा होता. गुरुवार असल्यामुळं कसं आहे, नेहमी पण सारखी लाईट जाते ना. आता सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईट शक्यतो जास्त जाते. त्यामुळं आता मी जे काय करून का ते लाडू बायला आमच्या वरती येऊन बघायचं असतं किचनमध्ये, की किचन वट्ट्यावर मम्मीचं काय चालू येत राहते. इथे चहा बनवून घेतला सासूबाईसाठी, काळा चहा बनवून घेतला. तर कधी दुधाचा घेतात, कधी काळा घेतात. त्यानंतर मी बनवायला घेतलं ते म्हणजे आमचा पण दुधाचा बनवून घेतला आणि दूध तापाय ठेवलं. म्हणजे पहिलं कसं आहे, एक काम केलं ना, चहा त्या लगेच दूध तापून घेतलं तर लक्षात राहतं नाही. आता का विसरून गेलो ना आपण की विसरूनच जातं. पण त्यामुळे मी काय करत असते, चहाचं पातेलं ठेवलं की लगेच दुधाचं ठेवत असते. म्हणजे काम झालं एका पाठ एक कामं केली की कामं पण पटपट आवडतात. आणि इथं आमचं काहीतरी बोलणं चालू होतं. मला आता एवढं काही लक्षात येत नाही काय बोलत होतो आम्ही दोघीजणी, पण चालू होतं ना. आता झालं बघा, परत वरती यायचं, बघायचं तिला आता इथं काय चाललंय काय नाही. आणि माझं कसं आहे, थंड चहा झाल्याशिवाय होत नाही. तोपर्यंत माझं एक काम होतं, चला म्हटलं चहा थंड होते तोपर्यंत हिला घेऊन थोडंसं बसावं. असं समजून घ्या बरं का. मला आता ना संध्याकाळचा व्हॉइसवर देते म्हणून थोडीशी अशी झोप यायल्यासारखी व्हायली. म्हणून कधी कधी तुम्हाला माझा आवाज पण तसा येत असेल, मध्ये मध्ये जांभळ यायल्यासारखी व्हायली मला. आता एखाद्या दिवस होतं बघा, आपण एखाद्या दिवस थकल्यासारखं होतं, मग लवकर झोप येते. पण सकाळी शक्य नाही मला. सकाळी तरी म्हटलं तर ती झोपेपर्यंत मला व्हॉइसवर देता येत नाही. त्यामुळे मी आता दिलेली. तर आता संध्याकाळचं तर चला आता इथं स्वयंपाकासाठी मी आज बनवलं होतं वरण भात. कारण नैवेद्य पण आणि शिशूचं पण जेवण होतं. उपवास म्हटल्याच्या नंतर वरण भात चपाती म्हटलं की जरा बरं वाटतं. ताट पण आपल्याला पण देवाचं असो की आपल्याला असं होतं. त्यामुळे मग वरण भात लावून दिला होता कुकरला, चहा बनवून दूध तापून झाल्याच्या नंतर. आणि एकदम छोटे छोटे कोळे वांगे, त्याचे मला मसाले वांगे बनवायचे होते. ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे भरून बनवणार होते. ते बनवून घेतलं मी लगेचच. वरण भाताचं कुकर लावलं आणि मसाले वांगं बनवून घेतलं. तोपर्यंत सासूबाईंनी तर गव्हाचं चपातीचं पीठ भिजवून घेतलं होतं, भिजून दिलं होतं मला. तर मग म्हटलं चला आता चपात्या पण लाटून घ्यावा. एक एक दिवस आहे ना असं मनाला ना कसं की असा उत्साह असतो कामाचा, भरपूर अशी कामं होतात. आणि एक एक दिवस कंटाळा चालल्यासारखं होतं. पण आज भरपूर असं आनंद होता दिवसभर. कारण दिवस का होतं का तर काय माहिती, पण गुरुवारचा दिवस आहे एकदम असा आनंदी जातो माझा. आणि आदल्या दिवशी पण असं वाटतं की उद्या काहीतरी आहे. असं एक छोटा मोठा एक सणच वाटतो असा आपल्यासाठी, की आता उद्या गुरुवार आहे, स्वामीचा गुरुवार आहे. पण चला ते कसं असतं ना की आपल्याला सवय होऊन गेलेली असते, उद्या काहीतरी आपल्यासाठी सण आहे वगैरे, सवय लागलेली. त्यामुळे आता वाटते. आणि चौथा गुरुवार आहे मला वाटतं, आता माझा हा चौथा आहे. आतापर्यंत माझी निर्विघ्नपणे पार पडली. आणि आता इथून पुढे बी पाडावं स्वामींनी आणि पाडणारच झाले. तर त्यांच्याच कृपेने सगळं चालत असतं. आणि तेच करून घेत असतात, काय जे करायचं असतं आपल्याकडनं, कोणती सेवा करायची, किती वेळ करायची, हे सगळं त्यांच्या हातात आहे. आपण फक्त एक करते येतं, त्यांच्या मनावरचं सगळं काय करायचं काय नाही. तर आता आणि अशीच सेवा करून घ्यावी स्वामींनी आपल्या हातून. जास्त तर काही नाही, पण नामस्मरण वगैरे जेवढं होईल तेवढं तर आपल्या हातून करून घ्यावं. आता इथं मी पटापट अशा चपात्या लाटून घेणार ते, कारण ती खेळत होती तोपर्यंतच मला करून घ्यायचं होतं. मग ती रडायला लागली तर बाकीचे कामं तसेच राहून जातात. म्हणून म्हटलं चला आता करून घेऊया चपात्या. एक एक दिवस काय होतं ना, एवढी मस्त चपाती बनते ना की सारी चपात्या फुगत राहतात. मग आणखी बनवायला उल्हास येतो. पण आम्ही तिघच जण असतात ना, आणि कसं आहे, कधी खाते कधी वरण भात, कधी कधी चपाती खाते. ती खाऊन खाऊन किती खाणार छोटी असली मग. त्यामुळे 7-8 चपात्यामध्ये आमचा स्वयंपाक पण पूर्ण होतो. तर आता इथं बघा अशा टम्म फुगलेली चपाती बघून आहे ना मला असं वाटत होतं की आणखी चपात्या लाटावं, पण संपल्या होत्या. तर 1-2च राहिल्या तर लास्टच्या चपात्या, तर एवढ्या पण करून घेतल्या. लढतो ती लाडूबाई, तिला घेऊन बसले थोडंसं. तिला आता इथं सांगत होते, हसती कशी रडती कशी, तिचं चालू होतं. रडते मम्मीने घेतल्याच्या नंतर तिला खुशी होती, परत हसत बसते. तर त्याच्यासोबत थोडासा वेळ घातला. संध्याकाळी लगेचच नैवेद्यात ताट भरलं देवाला. आणि आमचे सासरे त्यांना पण नैवेद्याचं ताट दाखवून घेतलं. म्हटलं चला आता मी पण उभा सोडला, सगळ्या फॅमिली आम्ही सोबत एकत्र बसून जेवण केलं. जाता एकच शब्द सांगते की प्रार्थना शब्दांनी नाही तर मनाने करा. स्वामीची तुमची भाषा नाही तर तुमची भावना समजते.
पासून केलेली हाक कधीच वाया जात नाही. योग्य वेळी योग्य स्वामी प्रत्यक्ष भक्ताला त्यांच्या कृपेने अनुभव देतात. श्री स्वामी समर्थ. चला तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा मला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर स्वामीची कोणती सेवा करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुन्हा उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये.